चला दोन्ही टीम आपले राखीव खेळाडू लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. शेवटची मॅच असेल तरी देखील पाठवायचे आहेत. लक्षात घ्या, अशी माहिती येते आयोजकांच्या माध्यमातून. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची. मंथन पहिले षटक टाकण्याची जबाबदारी, आणि मोठी जबाबदारी मंथनच्या खांद्यावर, कारण यस स्टार्ट करू शकता अशी माहिती येते. पहिलाच बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न, आणि दोन्ही टीम साठी तसं पाहिलं तर या लीग मध्ये एवढा काही महत्वाचा सामना नाहीये, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून सरते शेवटी काहीतरी घेऊन जायचंय. ते असं बॉल थेट सीमारेषा पलीकडे गगनचुंबी षटकार. 6 धावा. अमितच्या बॅट मधून सिक्सर. आणि याच्यानंतरचा सामना लीडर बोर्डवर टॉप करण्यासाठी असेल. टीम गुरुज पुणे वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्य बीसीए स्पोर्ट्स फाउंडेशन. परंतु इथे आला एक षटकार. चांगलं टायमिंग अमितच्या बॅट मधून. अमित तांबे. पुलचा फटका फसलाय. मिड विकेट मागे धावतायत, प्रयत्न सुरू आहे, परंतु दोघांच्याही मध्ये हा बॉल पडतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आणि मी मगाशी म्हणूनच उल्लेख केला होता, अनेक खेळाडू जे टेनिस बॉल क्रिकेटही चांगलं खेळतात ते हाफ पिच क्रिकेटचे बेताज भाष्य आहेत. आणि आज अमित तांबे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथून या स्पर्धेचं धावतं समालोचन तुम्ही सगळेजण ऐकताय. राडा होणार, पोरं ऐकणार, आणि सगळ्याच पोरांनी राडा केलाय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. अशी क्रिकेटची स्पर्धा, हाफ पिच क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच पुणे प्रीमियर लीग, पीपीएल म्हणजेच चा विषय. आणि पीपीएल म्हटल्यानंतर एक भव्य दिव्य कार्यक्रम. दुसरंच पर्व आहे, यातच सर्व आहे. टाइमर सेट आहे, फास्ट क्रिकेट खेळत राहा. परत एक वेळा मागे फिरवण्याचा प्रयत्न आहे, फिल्डर आहे तिथे, आणि नो बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला आज आलो त्यावेळेला एक चांगली माहिती मिळाली की स्पीड गनचाही वापर होतोय. नो बॉलचा निर्णय आलाय, त्याची माहिती दिली आपण. नो बॉल आलाय आणि त्याच्यावरती धाव आली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9. आणि मोठी गोष्ट आहे, आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर होतो. 95च्या वर जर बॉल टाकला km/h तर मात्र तो नो बॉल घोषित केला जातो. आणि हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळेल. टीमची धावसंख्या 10. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर असताना सचिन ढवळे सर प्रहार 11 हा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. चांगला फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार. येतोय पीपीएल षटकार. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. अमित तांबेच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. 16 धावा. सचिन ढवळे प्रहार 11. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जाडू शॉट फ्रंट फुटला येत असताना, परंतु इथे बीट केले. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटक संपले. 16 धावा फलकावर आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सचिन ढवळे प्रहार 11 अन्वी 11च्या विरुद्ध खेळत असताना आयुष सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आयुष गाडे. आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न केला. बॅनर्स मस्त गुलाबी रंगामध्ये पूर्ण क्रीडा नगरी न्हावून गेली आहे. आणि त्यातल्या त्यात धायरीच्या पुण्यात आल्यासारखं वाटलंच नाही. असं वाटलं की जयपूर पिंक सिटीत आलोय. उलटा फटका, चांगलं टायमिंग. बॉल चाललाय गॅप मध्ये, बॅकवर्ड पॉइंट मधून निघून जातोय सीमारेषा पलीकडे. मनगटात आहे जोर, मारलाय कडक फोर, चौकार. 4 धावा इथे मिळत आहे. टीमची धावसंख्या 20 धावा. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये भोपू, टाळ्या, शिट्ट्यांचा तो गजर, तो आवाज दुमदुमणारा
कानामध्ये आणि त्यातल्या त्यात हाफ पिच क्रिकेटचा जलवा आज पाहायला मिळाला. वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 21. आजच्या दिवसातला 5वा सामना. परत उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉपला. तिथे चांगली फिल्डिंग. आता धाव मिळणार नाही. डॉट बॉल. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. आयुष गाडे परत फिरवलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउट चान्स आहे. लागला तर जावं लागेल. नाही लागला त्याच्यामुळे एक धाव मिळते. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पुढे जाते. 22 धावा झाल्या. 22. (22) 9 बॉलचा खेळ संपलाय. 22 धावा झाल्यात आणि आता सध्या स्ट्राईक रेंजला अमित तांबे. नॉन स्ट्राईक रेंजला निखिल वाघमारे. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. परत एक वेळा विकेट किपरच्या हातात. स्विच हिट रिव्हर्स स्वीप हे फटके सातत्याने दिसलेत हाफ पिच क्रिकेटमध्ये. काही खेळाडू कुशल आहेत त्या फटक्यात. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपवरून खेचायचा होता. बॅट स्वाईप केली परंतु धावा आलेल्या नाही आहेत. एटीएम स्वाईप केलं तर पैसे येतात. काही वेळेला कटही होतात परंतु इथे डॉट बॉल कट केलाय. शेवटच्या क्षणाला लेट कट. पॉइंटला एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या 23. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. आता बॅटिंग पॉवर प्ले योग्य आहे मी म्हणेन या कंडिशनला घेणं. कारण अमित तांबे सध्या स्ट्राईक रेंजला सेट झालेत आणि त्यामुळे आता आक्रमण होईल. परंतु दुसऱ्या बाजूला प्लॅनिंग करावं लागेल टीम अन्वी 11ला विकेट घेण्यासाठी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये या 2 टीमसाठी तसं पाहिलं तर सगळंच काही चांगलं घडलेलं नाहीये. परंतु जाता जाता या मॅच मध्ये विजय निश्चित करून पुढच्या पर्वासाठी एक आशेचा किरण राहील. पहिलाच बॉल फिरवलाय. कडक भिंगरी शॉट. उडवला बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. पत्रा बजाव सिक्सर. साहिलच्या विरुद्ध ते आक्रमण झालंय. साहिल तनपुरे. पहिलाच बॉल सिक्सर. वारजे परिसरातील खेळाडू आहे. त्याच्या विरुद्ध आक्रमण. दुसरा उलटा मारलाय. आज बॉल जाईल पॉइंट मधून सरळ सीमारेषा पलीकडे. बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅट मधून निघालेला फटका वेगवान आहेत. कडक आहेत. अमित तांबे आता मात्र तुटून पडलाय फलंदाजीमध्ये गोलंदाजांवर. टीमची धावसंख्या 33. पुढचा बॉल परत उलटा फिरवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल असं दिसते परंतु फिल्डर आणि हो आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 4, तिसऱ्या बॉलवर 6 आणि नक्कीच इंटरनॅशनल पिन कोड डायल करतोय सध्या तरी बॅटिंग मध्ये अमित तांबे. खतरनाक खेळ. 3 डिजिट तर आलेले आहेत. 6-4-6. चौथा डिजिट काय. धावा झालेत 39. आता मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. उलटा हेलिकॉप्टर परंतु सरळ विकेट किपरच्या आता डॉट. धावा झाल्यात 39. आता मात्र जाडू शॉट. बॅटला स्वाईप केलंय. इथे 4 मिळतील. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 43. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑलमोस्ट इंटरनॅशनल पिन कोड 64604. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अमित तांबे बीट केलंय. कमी गतीने फिरवलेला बॉल विकेट किपरच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. पॉवर प्ले संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 43. टीम सचिन ढवळे प्रहार 11.
अमर आलाय आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. अमरच्या विरुद्ध डावकुरे आताच्या फलंदाजाने आक्रमण केले. फ्लॅट अँड फ्युरियस. निखिलच्या बॅटमधून सिक्सर. 6 धावा 49 धावा फलकावर. आता मात्र थोडेसे खळबळून जागे झाले सचिन ढवळे प्रहार 11चे खेळाडू. मगाशी धावा येत नव्हते, आता आक्रमण सुरू केलंय. दुसराही बॉल फिरवलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा नो बॉल. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे निखिलला आहे षटकारांचा शौक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. 2 मारले. टीमची धावसंख्या अब तक 56. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. निखिल वाघमारेच्या बॅटमधून तुटून पडल्या अमरच्या विरुद्ध. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. 57 धावा. आणि आता मात्र फ्री हिटचा बॉल होता. यष्ट्यांचा वेध घेतलाय. इथे डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या 57. चौथं षटक सध्या मार्गस्थ. पीपीएल पुणे जिल्हा खेलेगा. उलटा स्विच हिट. ऑइन मॉर्गनची आठवण करून दिली या फटक्याने. नो बॉल. परत 7 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 64. खराब कामगिरी सध्या तरी मी म्हणेन अन्वी 11 या संघाची आणि त्यातल्या त्यात अमरची. 2 बॉल मध्ये 21 धावा दिल्यात. फ्रीडचा बॉल आहे इथे. धाव घ्यायची आहे आणि ती धाव कंप्लीट झाली आहे. बायच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 65. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. खतरनाक खेळ निखिल यांच्या माध्यमातून सध्या तरी पाहायला मिळाला. तेवढाच दर्जेदार खेळ अमित तांबेच्या पॅटमधून 34 धावांची खेळी. 22 धावा केल्यात निखिलने. पार्टनरशिप 65 ची. पॉवर प्ले संपल्यानंतर देखील धावांचा पाऊस काही थांबलेला नाहीये. आज महाराष्ट्रभर अवकाळी पाऊस पडलाय. त्याचा फटका पुण्यालाही पडलाय. कारण वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस आपण अनुभवलाय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि या सगळ्या गोष्टींवर मात करून परत एक वेळा पीपीएल उभी राहिली आहे. ही स्पर्धा आणि पावसाचं समीकरण जवळच आहे, परंतु तरी देखील स्पर्धा यशस्वी करण्यामागे सगळेच मेहनत घेत आहेत. या स्पर्धेचे आयोजक रोहित लायगुडे, स्वराज पोकळे मेहनती माणसं आहेत आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धावा मिळतील. एक टप्पा घेऊन गेलाय. 4 धावा. आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि सगळ्यांचे ऋणानुबंध इथे दिसतात. सगळ्यांची मेहनत दिसते आणि त्याचमुळे पुणे प्रीमियर लीग हा पिच क्रिकेटचा महासंग्राम प्रत्येकाच्या पसंतीला उतरलाय. त्यांची धावसंख्या 70. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल फिरवलाय सरळ लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. मनगडातली ताकद झोकली आणि षटकार. 76 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 76. मागच्याच मॅचची कहाणी. जर अन्वी 11ने तो सामना जिंकला असता तर सगळं चित्रच बदललं असतं या ग्रुप मधलं आणि त्यातल्या त्यात आजच्या रात्रीतलं. मग झाला असता राडा. राडा होणार. पोरं नाही ऐकणार. परंतु मागच्या मॅच मध्ये अन्वी 11चा पराभव झाला 80 धावा करूनही आणि त्याच्यानंतर सगळं चित्र स्पष्ट झालं या ग्रुपचं. परंतु आता जाता जाता जिंकणं गरजेचं आहे. परत उडवलाय बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. अमित तांबेच्या बॅटमधून सिक्सर. टीमची धावसंख्या 82. 40 धावा अमितच्या खात्यामध्ये आणि याच गोष्टी पहिले करायला पाहिजे होत्या. आता तीच चर्चा होईल. परत उडवला बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने ऑन साइडला मनगडातून.
बॉल सीमारेषा पलीकडे परत पत्र्यावर षटकार. बॅक टू बॅक षटकार येत आहेत अमित तांबेच्या पॅट मधून. अमित पोहोचलाय 46 वर. 46 अर्धशतक येईल का? हेलिकॉप्टर परत उडवला. फिल्डर आहे आणि आता जावं लागेल डग आउट मध्ये. अमित तांबेचा खेळ संपला. 46 धावांची खेळी त्याने साकारली आणि एक चांगला झेल मिडविकेट रिजन मध्ये. आयुष्य गाडीच्या माध्यमातून फलंदाज पात. वतन आलाय. नवीन फलंदाज वतन पाठक फलंदाजीसाठी. आलेला उलटा फटका. इथे 4 धावा मिळू शकतात. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतो आणि 4 धावा येतील. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 92 धावा. आता 100च्या दिशेने देखील वाटचाल करतोय संघ. सचिन ढवळे प्रहार 11. परंतु सध्या थोडासा उशीर झाला या सगळ्याच फटक्यांना. सुरुवातीला येणं गरजेचे होते. बॉल समोर मारलाय. फिल्डर आहे. लॉंग ऑन खाली येतोय. झेल ड्रॉप सोडलाय झेल. त्याच्यामुळे एक धाव मिळते. वतनला जीवदान मिळाले. टीमची धावसंख्या 93 आणि जर या बॉलवर षटकारला तर 100चं टार्गेट. आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा 100 रनचं टार्गेट दिसू शकतं. पाहूया सिक्सर येतोय का. आला तर 99 होतील. 100चं टार्गेट येईल. उलटा फटका सजवलाय. पायावर लागलाय बॉल. त्यामुळे एक धाव ते मिळेल. अंपायरचा इशारा. लेग बाय. आणि इथे अवांतरच्या स्वरूपात पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 94-95 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 95 टू विन. 95चं लक्ष. चला कॅप्टननी टॉस साठी यायचंय. गुरुज पुणे वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्य बीसीए स्पोर्ट्स फाउंडेशन. लास्ट कॉल. कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहायचंय. पंच्याण्णवच्या आकड्याचा पाठलाग करायचा आहे. 6 इट लाईट हा बॉल सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे जो तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये याच बॉलचा वापर करण्यात आला आहे ही क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना. सो टार्गेट सेट झालंय. टार्गेट या मॅच मध्ये आहे 95. 95 धावा करायचे आहेत.
नेक्स्ट मॅच गुरुज पुणे वॉरियर्स आणि अजिंक्य बीसी स्पोर्ट्स फाउंडेशन. टॉस साठी यायचंय लगेचच कॅप्टननी. अनिकेत काठे आणि विक्की थोरात. शेवटचा कॉल आहे, लवकरात लवकर टॉस साठी या प्लीज. 6 हिटचा बॉल सध्या तुमच्या स्क्रीनवर होता आणि आता परत एक वेळा मॅचला सुरुवात होईल. आकाश आणि वैभव जे सगळ्या प्रेक्षकांचे असो किंवा मान्यवरांचे असो फोटो कॅप्चरिंगचं काम आकाश आणि वैभव करतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस करणार आहोत. शैलेश निवंगुने सर तिथे आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. पुढच्या मॅचचा टॉस होईल. गुरुज पुणे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात अजिंक्य बीसी स्पोर्ट फाउंडेशन. व्हाईट बॉलचा निर्णय. या ओव्हर नंतर लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. शैलेश निवंगुने सर तिथे जोडले जातील आणि दोन्ही कॅप्टन तिथे तयार आहेत. आकाश आणि वैभव जे कॅमेऱ्याच्या लेन्सच्या माध्यमातून अनेकांची छायाचित्र टिपतात, आज त्यांनाही मान दिलाय आणि हीच खासियत आहे रोहित लायगुडे यांची. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जातोय. दोन्ही संघ असे आहेत की दोन्ही संघांनी 2-2 मॅच जिंकलेल्या आहेत, परंतु टॉपर होण्यासाठी ही मॅच देखील महत्वाची आहे. कॉल कोणाचा असेल? गुरुज पुणे वॉरियर्स आणि अजिंक्य बीसी स्पोर्ट्स फाउंडेशन. इथे जब्बा वॉरियर्स हा कॉल इथे येतोय. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय. निर्णय काय आहे? आम्ही बॅटिंग करणार. आतापर्यंत सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला आणि विजय देखील प्रस्थापित केलाय, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. त्यांनी देखील 2 मॅच जिंकलाय. किती धावांपर्यंत मजल मारत आणि काय धावसंख्या इथे सेट करार? धावसंख्या तसं काय ना, आम्ही एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि समोरची टीम पण चांगलीच आहे, त्याच्यामुळे कसं जे चांगलं खेळेल तो हे करून 100% देऊ आम्ही, बस बाकी काय. नक्कीच पुढील मॅच साठी शुभेच्छा आहेत. या टॉस गमावलाय, बॉलिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील बॅटिंग करून एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे. तुमचा काय मानस असेल? किती धावांपर्यंत रोखाल? इथं म्हणलं तर प्रत्येक ओव्हरला 15 रन फिक्सच येतात ते, त्यामुळं आम्ही नाही म्हणलं तर 15-25 70 एक रन पकडू, नाही का बाबा. 70 एक रन आम्ही चेस करू शकतो, पण त्याच्यावर झालं तर आम्हालाही कठीणच आहे चेस करणं. नक्कीच जास्त वेळ खर्च न करता आपण पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. न्यूज फ्रॉम दी सेंटर. इथे टॉस जिंकल्यानंतर अजिंक्य बीसी स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर गुरुज पुणे वॉरियर्स या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय. कुणाल दाते सर आपल्या बरोबर जोडले जातील. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा कुणाल दाते सर. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. शेवटी हॅट्रिक आलीच. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. हॅट्रिक आली आणि हॅट्रिक घेतली आहे. गोलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये साहिल परदेशी. साहिल परदेशी जी ती हॅट्रिक. जय विजय तावरेने हा झेल टिपलाय. चार्जर आणि मोबाईल पाठव ना माझा कोणाजवळ तरी, कारण लगेच निघायचंय मला मुंबईला. ओ फुलर लेनचा बॉल फिरवलाय. आई डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. तो दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे आणि इथे फलंदाज बाद आहे. चौथी विकेट सलग पडली आहे मागच्या 4 बॉलवर. कॉट बिहाइंड. अमित तांबे हा झेल टिपलाय. सनी पवार, हेमंत पवार. सनी उर्फ हेमंत. तसं पाहिलं तर सनी टोपन नाव असतं, हेमंत उर्फ सनी. हेमंत उर्फ सनीच आहे.
चला तो आता बॅटिंगसाठी. टीमची धावसंख्या 7-4. हा कुठल्या हॉकीचा किंवा फुटबॉलचा स्कोरबोर्ड नाही आहे, हा क्रिकेटचा स्कोरबोर्ड आहे. परंतु आता त्याच्यामध्ये सुधार करावा लागेल टीम अन्वी 11ला. टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 95 धावा. थंडगार हवा सुटली आहे स्टार स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये. आणि त्यातल्या त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी गुलाबी थीम आहे, असं वाटलंच नाही की दायरी पुण्यात आलोय, असं वाटलं की जयपूरमध्ये आलोय, पिंक सिटीत. एवढं चांगलं आयोजन आणि त्यातल्या त्यात आता थंडगार हवा सुटली आहे क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि हाफ पिच क्रिकेट पहिल्यांदा कॉमेंट्री केली आयुष्यात 13 वर्षाच्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये. मजा आली राव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर जे काही स्लोगन्स पाहायला मिळालेत या क्रिकेटच्या माध्यमातून, त्याचा वापर आता पुढच्या कॉमेंट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी होईल. 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत मुंबई T20 लीग येते, त्यामध्ये देखील या सगळ्या स्लोगनचा वापर नक्की करेन. जिओ हॉटस्टारला पाहायला विसरू नका मुंबई T20 लीग. आणि त्यामुळे मी नक्कीच आभार व्यक्त करेन रोहित भाऊ लायगुडे तुमचा, त्याचबरोबर स्वराज पोकळे तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचं, ज्यांनी ही स्पर्धा आणली आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मला एक दिवस का होईना बोलण्याची संधी दिली आहे. मजा आली. ही क्रिकेटची स्पर्धा कव्हर करत असताना परत एक वेळा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला 13-4. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ ज्यांनी दिले ते सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. रोहित भाऊ लायगुडे आणि त्याचबरोबर स्वराज पोकळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांनी ही क्रिकेटची स्पर्धा दिली. हे दुसरंच पर्व आहे, परंतु यातच सर्व आहे. 1,25,555 रुपयाचं पारितोषिक पहिलं आहे. बॉल हवेत आहे, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावा मिळतील. षटकार आलाय. आदित्य कदम दाखवतोय 10 कदम. त्याचबरोबर 75,555 द्वितीय पारितोषिक, 55,555 तृतीय आणि 35,555 हे चतुर्थ पारितोषिक. 2 इलेक्ट्रिक स्कूटर आहेत विजेता उपविजेता संघ मालकांना. आणि त्याचमुळे दुसरं पर्व यातच सर्व आहे. परत एक समोर फटका फोर्स केला. फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे. 4 रन मिळतील. बॉल सीमा पार. चौकार. PPL 4. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 24. आता आक्रमण सुरू झाल्याने आक्रमण करतोय आदित्य कदम. आदित्य कदम दाखवतोय 10 कदम. हा बॉल सोडून दिलाय, जाऊ दिलाय. व्हाईट बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळते. धावा झाल्यात 25. आदित्य कदम तयार. परत एक वेळा फिरवलाय बॉल. सीमारेषेच्या दिशेने जाईल. आणखीन एक धमाका आदित्य कदमच्या बॅटमधून सिक्सर. आणि कदम नाव हे सध्या भारतामध्ये भरपूर चर्चेमध्ये आलं. ते का आलं? ज्यावेळेला आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी नोटाबंदी केली, ज्या नवीन नोटा आल्या त्याच्यावर लिहिण्यात आलंय 1 कदम स्वच्छता की ओर. आता लगेच 500ची नोट काढून बघू नका, आहे त्याच्यावर. आणि तेव्हापासून कदम हे जे आडनाव आहे ते चर्चेमध्ये आलंय भारत देशात. आणि सध्या कदम मारतोय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. धावा झाल्यात आता 32. पूर्वी 2000च्या नोटा होत्या, त्याही थोड्याशा बंद झाल्यात. सो 32 धावा, 4 फलंदाज बाद. आणि सध्या आदित्य कदम खतरनाक बॅटिंग करतोय. आणखीन एक धमाका आदित्य कदमच्या बॅटमधून लॉंग लेगला सिक्सर. धावा झाल्यात 38. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. निखिल आलाय आता गोलंदाजीसाठी.
हो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि जागाच दाखवली या बॉलने निखिलच्या. बॉल आतमध्ये झपकन वळला. सरळ विकेट किपरच्या मागे डॉट. आमचं समालोचन कक्षाचं दृश्य. परत एक वेळा चांगला फिरवलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं गुलाबी थंडी आता पसरली आहे. दायरी पुण्यात गुलाबी थीम आहे क्रिकेटच्या स्पर्धेची आणि असं वाटतंय की जयपूरच्या एका पिंक सिटीमध्ये आपण आलोय भारताच्या. असा माहोल इथे बनलाय. परंतु 26 तारखेपर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम tenniscricket.in वर पाहायला आणि ऐकायला विसरू नका. तुमचं समर्थनच आपल्या हाफ पिच क्रिकेटला भरपूर वरच्या लेवलला घेऊन जाईल आणि भविष्यात याच क्रिकेटच्या मातीतून याच क्रिकेटच्या फॉर्मॅटमधून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जगत सरकार सारखा खेळाडू जर हेच क्रिकेट खेळून पुढे येत असेल तर अशा अनेक खेळाडू रोहित भाऊ आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या क्रिकेटमध्ये फुल पिच क्रिकेट गाजवणारे देखील. कारण हा पाय आहे, हा गाभा आहे या फुल पिच क्रिकेटचा, ओव्हरआर्म क्रिकेटचा. आणि इथूनच तुमचे जे डोळे आहेत, तुमची नजर आहे ती चांगली बसलेली पाहायला मिळते. आणि त्याचमुळे मला भविष्यात ठाम विश्वास आहे की याच हाफ पिच क्रिकेटमधून अनेक टेनिस बॉल क्रिकेटर पुढे येतील आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचमुळे तुम्ही केलेल्या मेहनतीला खरोखर सलाम. फलंदाज आणखीन एक बाद. सो एक बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. आयुष गाडे. आयोजनामध्ये देखील भूमिका आहे आयुष गाडेची आणि आता बॅटिंग मध्ये देखील दावा करावे लागतील. 39 झालेले आहेत. फिरवलाय बॉल मागच्या बाजूला. फिल्डर आहे तिथे लॉंग लेगला. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा झाल्या. शेवटचा षटक आता सुरू आहे. लास्ट ओव्हर. सचिन ढावळे प्रहार 11 या टीमने आता मात्र चांगली कामगिरी केली अन्वी 11च्या विरुद्ध. नक्कीच या टीमसाठी दोन्ही टीमसाठी तसा पाहिला तर शेवटचा सामना. म्हणूनच मी म्हटलं होतं जर एक विजय मिळाला तरी देखील आनंदित राहतील. आदित्य सुर्वे आता गोलंदाजीसाठी शेवटचे 6 बॉल औपचारिकता शिल्लक आहे. अका पुण्यजीला खेळेगा. हो पहिलाच बॉल फिरवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे आणि उलटा कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु जेल सुटलाय. खतरो के खिलाडी मोबिन. परंतु हा जर झेल झाला असता तर हा व्हायरल झाला असता. हे तेवढंच खरं आहे. उद्या हा झेल प्रचंड व्हायरल झाला असता कारण नागेश वाडेकर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा झेल त्याने टिपला होता. भरपूर मिलियन्स व्ह्यूज त्याला गेले होते. आणि हा जर मोबिनचा झेल झाला असता तर मजा आली असती. मग बॉल हवेत आहे. फिल्डर खाली. झेल पकडलाय. फलंदाज बाद. ला 6. ओ आलेल्या फुलटॉस वर कडक प्रहार. फिल्डर आहे परत मोबिन. खतरो के खिलाडी. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. साहिल तनपुरेच्या बॅट मधून हा चौकार. धावा भरपूर खर्च केल्यात परंतु आता धावा करायचे आहेत. 44 धावा 6 फलंदाज बाद. नक्कीच मजा आली आज पुणे प्रीमियर लीग मध्ये कॉमेंट्री करत असताना. खास करून सगळ्या लाईन्स या क्रिकेटच्या स्पर्धेच्या. पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय. राडा होणार पोरं नाही ऐकणार. क्रिकेट म्हणजे जिवाळ्याचा विषय. परत घ्या. हो प्रयत्न सुरू आहे आणि मोबिनने शेवटी हा प्रयत्नाने त्याच्यामध्ये अपयश. धावा झाल्यात 45. नक्कीच रोहित भाऊ लायगुडे आणि त्याचबरोबर स्वराज पोकळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही एक दिवस या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिलीत. आता फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. औपचारिकता या मॅचची. बॉल हवे त्या परत एक संधी आहे. विकेट किपर धावतोय फिरतोय आणि शेवटी झेल टिपलाय. फलंदाज बाद. 7वी विकेट गारद. शेवटचा बॉल शिल्लक.
चला शेवटचा बॉल अभिषेक राठोड खेळताना दिसेल. शेवटच्या बॉलवर कडक शॉट सिक्सर मारलाय, परंतु नो बॉलचा निर्णय पंचांकडून आलाय. 7 रन मिळतील. नो बॉलवर 7 रन. अजून थोडस पुढे जाईल सामना. या मॅच मध्ये विजय मिळून नक्कीच प्रवास आता दोन्ही टीमचा संपेल, परंतु सचिन ढवळे प्रहार 11 खुश असतील की शेवटचा सामना तरी त्यांच्या टीमने जिंकलाय आणि शेवटी विजय निश्चित केला. हा सामना इथे जिंकलाय सचिन ढवळे प्रहार 11 या टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खेळाडू आहेत अमित तांबे. कॅप्टन 46 धावांची खेळी केली. 19 बॉल मध्ये 46, 6 षटकार मारले, 2 चौकार मारलेत अमित तांबे, मॅन ऑफ द मॅच. आणि पुन्हा एकदा रोहित भाऊ लायगुडे आणि स्वराज पोकळे तुमचं मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. तुम्ही या स्पर्धेसाठी मला बोलवलं.